रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी गडचांदूर येथील श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र जनसंपर्क कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी गडचांदूर महिला आघाडी युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी 56 महिला पुरुष रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले। यामध्ये एका दिव्यांग व्यक्तीचा सुद्धा समावेश असून लाईफलाईन ब्लड सेंटर नागपूर येथील चमूने रक्त संकलन केले। दरम्यान राजुरा विधानसभेचे आमदार देवराळ भोंगळे यांनी सदर रक्तदान शिबिराला भेट देऊन सर्वांचे आभार मानले। आगमनानंतर आमदार भोंगळे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी जिल्हा महामंत्री विवेक बोढे, विनोद नरेंद्रवार, सचिन भोयर, गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे, कोरपणा तालुका भाजपा महामंत्री सतीश उपलेंचवार, माजी नगरसेवक रामसेवक मोरे, शहर महामंत्री हरीश घोरे, शंकर आपुरकर, सतीश बेतावार, गणेश आदे, रमेश चुधरी, अरविंद कोरे, विक्की उरकडे, जयंता भोंगळे, विश्वंभर झाम, जिल्हा महिला आघाडी महामंत्री सौ विजयलक्ष्मी डोहे, भाजपा शहराध्यक्ष सौ शीतल धोटे, शहर महिला आघाडी महामंत्री सौ उमाताई कंठाळे, सौ मीना मुद्दलवार, सौ रंजना मडावी, सौ वृंदा चौले, सौ शारदा फुसाटे, सौ अर्चना आंबेकर आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या संदर्भात दिव्यांग रक्तदाता आणि आमदार भोंगळे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही प्रतिक्रिया। नव महाराष्ट्राचे शिल्पकार या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस। माननीय देवाभाऊंचा वाढदिवस आम्ही राजुरा विधानसभेच्या माध्यमातून सेवा दिन म्हणून साजरा करतो। आज या वाढदिवस सुरुवात करताना आम्ही राजुऱ्यामधील ग्रामीण रुग्णालयामध्ये बेबी किटचं वाटप केलं, रुग्णांना फळांचं वाटप केलं, त्या ठिकाणी रुग्णांना आवश्यक बाबी आम्ही त्या ठिकाणी वितरित केल्या। यानंतर विरू स्टेशन येथे भव्य महाआरोग्य शिबिर घेतलं। ज्या शिबिरामध्ये हजारो लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया आम्ही करून देत आहोत। गडचांदूर शहरामध्ये रक्तदान शिबिर झालं, गोंडपिंपरी शहरात रक्तदान शिबिर झालं, कोरपणा शहर आहे, जिवती शहर आहे, या सर्व ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊन गोरगरीब माणसाला मदत करण्यासाठी देवाभाऊचा वाढदिवस आम्ही सेवा दिन म्हणून साजरा करतो। मी आमच्या सर्व राजुरा विधानसभेतील जनतेच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीनं देवाभाऊंना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ईश्वरचरणी प्रार्थना करतो की देवाभाऊंना उदंड व निरोगी आयुष्यासोबतच या महाराष्ट्रातील गोरगरीब माणसाची सेवा करण्याची शक्ती त्यांना ईश्वर प्रदान करो। या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याकरिता देवाभाऊला ईश्वर शक्ती प्रदान करो, अशी या मी मतदारसंघाच्या वतीनं, या मतदारसंघातील जनतेच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीनं देवेंद्र भाऊंना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज हमारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनका जन्मदिन के उपलक्ष्य में मैं एक दिव्यांग व्यक्ति होकर उनके जन्मदिन पर अपना रक्त जो है वो दान किया हो। इसलिए मुझे खुशी है कि हमारे राज्य भर में जो दिव्यांग लोग हैं उन लोगों को आर्थिक रूप से परेशानी चल रही थी। अभी हाल ही में 18 जुलाई को मुख्यमंत्री साहब के संगठन द्वारा जो भी है उन्होंने निराधार का जो भत्ता था वो उसमें 1500 से बढ़ोतरी करके 2500 रुपये का किया है। इस वजह से मैं खुश हूँ। अगर इस तरह दिव्यांग के ऊपर राज्य सरकार ने ध्यान दिया तो हम आगे चल के और भी ज़्यादा तौर पे मतलब हम ब्लड दान करेंगे।